गोलंदाजी मार्कवरती रितेश आपण पाहतोय. इथून स्टार बनावं लागणार आहे रितेशला. तशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. 6-9चं समीकरण आपण पाहतोय. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, खूप वेळ वाया जातोय. अंतराचं साम्राज्य पसरलंय. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. रॉकी ग्रुप इन कडून गोलंदाज रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॉलिंग ट्रॅक वरती चुकी केलंय इथे, मात्र नक्कीच लॉंग लेगला चेंडू निघून जाईल. प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. शॉर्ट बॉल नक्कीच होता, परंतु बॅटचं प्रॉपरली एलिमिनेशन झालं नव्हतं. पहिले चेंडूवरती सिंगल नक्कीच आलाय. आता मात्र चेंडू आहेत 5 आणि 5 मध्ये करायचे. आता 5-8चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिले चेंडूवरती सिंगल आलाय. रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती मॅच विनिंग बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावी लागणार आहे. 5 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आपण पाहतोय. उद्याची स्पंदन नक्कीच वाढणार आहेत. हार्टबीट्स मात्र नक्कीच वाढल्या जाणार आहेत, कारण पुढच्या 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवरती. ते मात्र स्कूपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजनला क्लिअर करत असताना 4 धावांकरिता चौकार. संघर्षाचा शंखनाद मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र विजयासाठी आपण पाहतोय 4 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंमध्ये रन टू बॉल इक्वेशन उरलंय. 4 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज असणार आहे. कुठेतरी नक्कीच लॉंग स्टॉपला मात्र चेंडू क्लिअर झाला, मिसफिल्ड झाला, कॅच ड्रॉप झाले. त्याचे परिणाम आता सोसावे लागणार आहेत. विजयासाठी 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 30 धावा डिफेंड करत असताना गोलंदाजांनी मात्र नक्कीच पूर्णपणे प्रयत्न दाखवले होते, प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मात्र कमी पडली आणि ते मात्र नक्कीच ते दृश्य आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. अजूनही सामना केलेला नाहीये. घाई करायची मैदानाच्या आतमध्ये. पंच वहन करतायत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. मिस्टर रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू मात्र नक्कीच सिंगल आले होती. दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा आशा मात्र जागा होताना पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजे ड्रीम 11 दांडाखडी संघासाठी 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. चला खूप वेळ वाया जातोय. घाई करायचे. 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे मैदानामध्ये. समोर नील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या बॅटमध्ये चौकार आलाय. त्या चौकाराने अशा पल्लवीत नक्कीच झाल्यात. बॅटची एज घेतलाय. पुन्हा एकदा मात्र मिसफिल्ड झालाय. एक धाव नक्कीच येईल इथून. आता 3 चेंडू आणि 3 धावा. 3-3चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून जर डॉट बॉल किंवा विकेट येतोय तर पुन्हा एकदा मात्र नक्कीच होप्स वाढल्या जातील. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. समोर जिग्नेश आपल्याला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. रितेशने गोलंदाजी नक्कीच चांगली केली होती, परंतु मिसफिल्ड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आणि नक्कीच आता चुकीचे परिणाम सोसावे लागत आहेत. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे मैदानामध्ये. पुकार बॉईज एडव्हान्स संघ मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय सध्या मैदानामध्ये. रितेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. षटकातील चौथा बॉल घेऊन. ते मात्र डॉट बॉल. ते निर्धाव चेंडू आलाय, परंतु व्हाईट बॉल मात्र नक्कीच स्वर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेतला जातोय. पंचांना मात्र या ठिकाणी यावं लागणार आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे हा डॉट बॉल आहे. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. हातामध्ये दडलेल्या रेषांनी फक्त भविष्य पाहू नका, तर त्या हातांनी मात्र भविष्य घडवण्याचा प्रयत्न करा आणि प्रयत्न करावा लागणार आहे. इथून स्टार बनण्याची संधी आहे रितेशकडे. 2 चेंडूंमध्ये 3 धावा त्याला डिफेंड करायचे आहेत. जिग्नेश सारख्या फलंदाजांना मात्र या ठिकाणी थांबवून ठेवलंय. काय गोलंदाजी पाहायला मिळते अप्रतिम. 30 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि मात्र गोलंदाजांनी केलेले प्रयत्न मात्र नक्कीच अप्रतिम पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. हा बॉल मात्र पाहायला मिळेल. 5वा बॉल असेल या षटकामधील. रितेश पुटॉस बॉल होता. यष्टीरक्षक नक्कीच कुठली चुकी करणार नाहीये. रनआउटच्या रूपामध्ये नीलला परतावं लागणार आहे तंबूच्या आसराला. विकेट जातोय रनआउटच्या रूपामध्ये. फलंदाज गॉन नाव.
नाराज करताना पाहायला मिळाले. चला घाई करायची आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. दांडाखडी संघ एडव्हान्स संघ प्लीज घाई करा, खूप वेळ वाया जातोय. एक चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. रोहनजी गावड प्लीज कोऑपरेट करायचं आहे. पंच आपण दक्षता घ्या. चला घाई करायची आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही. ओमकार बॉईज एडव्हान्स संघ हा फायनल कॉल असेल, अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरं जावं लागणार आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 1 बॉल रिमेनिंग अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक चेंडू लाडके मायबाप प्रेक्षक राज्य मात्र नक्कीच जागेच्या जागेवरती उभे राहिले आहेत. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मैदानामध्ये वाया जातोय कारण अंधाराचं साम्राज्य पसरलंय. एक चेंडू 3 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र एडव्हान्स संघ अंतिम 10 मध्ये पोहोचलाय. काय अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली रितेशची. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे एडव्हान्स संघासाठी. अप्रतिम 30 धावा मात्र डिफेंड करत असताना मात्र नक्कीच 99% डेडिकेशन पाहायला मिळालं. 99% मात्र मेहनत घेतली आणि 1% मात्र नशिबावरती सोपवला आणि नशिबाची साथ मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळाली. अभिनंदन एडव्हान्स संघ आणि हार्ड लक या ठिकाणी पाहायला मिळते ड्रीम 11 दांडाखडी संघाच्या माध्यमातून.